नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, मी आज स्क्रीनवरती तुम्हाला एक नवीन सब्जेक्ट घेऊन आलेली आहे. अगदी स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. नीट 2024 बद्दल काय न्यूज घेऊन आलेली आहे, की कॅटेगरी वाईज क्वालिफाईड स्टुडंट्स बद्दल अगदी मी तुम्हाला आज डिटेल्समध्ये सांगणार आहे. त्याच्याविषयी माहिती. तर 2024 मध्ये तर संपूर्ण भारत देशात कॅटेगरीनुसार किती विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत 2024 मध्ये. म्हणजेच कॅटेगरी वाईज क्वालिफाईड स्टुडंट ह्याच्याबद्दल आज मी तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये अगदी कॅटेगरी वाईज सांगणार आहे. तर तुम्ही ते पाहू शकता, की प्रत्येकांना माहितीच आहे, की आपली 5 मेला एक्झाम झाली होती आणि जवळ-जवळ खूप मोठ्या संख्येने विद्यार्थी एक्झामला बसले होते. तर जवळ-जवळ 24 लाख विद्यार्थी एक्झामला 2024 मध्ये या मोठ्या संख्येने विद्यार्थी एक्झाम दिली होती नीटची. आणि त्याच अनुषंगाने मी कॅटेगरी वाईज संख्या अगदी भारत देशात किती आहे, भारत देशामध्ये किती जे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत प्रत्येक कॅटेगरी वाईज, त्याच्याबद्दल आज मी थोडीशी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर ही एक्झाम अगदी नॅशनल लेव्हलवरती होत असते. आपली नीटची जी एक्झाम आहे ती. आणि ती प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आणि प्रत्येक सेंटरमधून ही एक्झाम कंडक्ट केलेली जाते. ही एन-टी हे पूर्ण एक्झाम कंडक्ट करत असते. तर एकंदरीत कॅटेगरीची संख्या किती आहे ह्या 2024 मध्ये आम्ही हा पूर्ण डाटा एनालिसिस काढलेला आहे. तर त्या अनुषंगाने मी तुम्हाला आज हे कॅटेगरी वाईज क्वालिफाईड स्टुडंट्सबद्दल मी सांगणार आहे. आणि त्यामध्येच एन-टी-एने जे डिफरंट कॅटेगरी वाईज केलेली आहे, तर त्याच्यामध्ये जवळ-जवळ 6 कॅटेगरी आहेत. तर कोणते-कोणते 6 कॅटेगरी आहेत? तर ओपन आहे 1 नंबर, 2 नंबरवरती ई-डब्ल्यू-एस आहे, 3 नंबरवरती ओ-बी-सी कॅटेगरी आहे, 4 वरती एस-सी कॅटेगरी आहे, 5 नंबरवरती एस-टी कॅटेगरी आणि 6 वरती पी-डब्ल्यू-डी कॅटेगरी. तर असे जवळ-जवळ टोटल 6 कॅटेगरी अशा डिस्ट्रिब्यूट केलेले आहेत एन-टी-एनी. आणि प्रत्येक कॅटेगरीनुसार किती क्वालिफाय झालेले आहेत यावर्षी 2024 मध्ये विद्यार्थी ऑल ओव्हर इंडियामध्ये किती क्वालिफायची संख्या टोटल असणार आहे. तर ह्या YouTubeच्या माध्यमातून मी तुम्हाला अगदी पूर्ण भारतभरात जे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत प्रत्येक कॅटेगरी वाईज, त्याच्याबद्दल मी पूर्ण अगदी तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर खूप मोठ्या संख्येने फॉर्म भरत असतात विद्यार्थी आणि त्याच्यामध्ये थोडी संख्या फार कमी पण असू शकते. तर ही क्वालिफाय झालेली संख्या जास्त आहे का कमी आहे? तर ते पूर्ण अगदी मी तुलना तुम्हाला ह्याच्यामध्ये करून या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणारच आहे. तर जवळ-जवळ ओपन कॅटेगरी आणि ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीची तर प्रत्येकाला कट ऑफ माहितीच आहे, की 164 राहिलेलाच आहे. आणि एस-सी, एस-टी, ओ-बी-सी आहे त्याला 129 ला एलिजिबिलिटी राहिलेली आहे. क्रायटेरिया आपला जर भारत देशामध्ये एकूण बसलेल्या परीक्षांपैकी जवळ-जवळ किती विद्यार्थी, तर जवळ-जवळ 13,16,268 विद्यार्थी क्वालिफाय झालेली आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने यावर्षी 2024 मध्ये क्वालिफाय झालेल्या संख्येने विद्यार्थी आहेत. तर 2016 मध्ये एवढे विद्यार्थी एक्झाम देत होते नीटची. तर तुम्ही विचार करू शकता, तर एवढ्या मोठ्या संख्येने ह्या वर्षी 2024 मध्ये तर 13,16,268 विद्यार्थी फक्त क्वालिफाय झालेले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी यावर्षी एक्झामला बसले होते 24 लाख आणि त्यातले हे क्वालिफाय झालेले आहेत. 2016 चा तुम्ही डाटा काढून पहा. त्याच्यामध्ये ह्या वर्षी जेवढे क्वालिफाय झाले तेवढे 2016 मध्ये फक्त एक्झामला बसलेले विद्यार्थी होते. तर मी या तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून एकदम पूर्ण मी टोटल्स तुम्हाला अगदी मी दाखवतो इच्छितो. मी ते टोटल कॅन्डिडेट्स काढलेले आहे अपिअरिंग, तर हे 24 लाख मी सांगितलेलंच आहे. आणि टोटल कॅन्डिडेट क्वालिफाईड नीट तर इथं मी काढलेला आहे पूर्ण हा डाटा. आता 13,16,268 हे विद्यार्थी यावर्षी 2024 मध्ये क्वालिफाय झालेले आहेत. आणि प्रत्येक कॅटेगरी वाईज मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर तुम्ही ते पाहू शकता अगदी प्रत्येक कॅटेगरी मी काढलेली आहे. तर इथे ओपन कॅटेगरीचे जे विद्यार्थी बसले होते एक्झामला, तर त्याच्यामधले विद्यार्थी किती क्वालिफाय झालेले आहेत इथे पाहू शकता तुम्ही. 3,33,932 विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत ओपन कॅटेगरीचे. आणि ई-डब्ल्यू-एसचे तुम्ही ते पाहू शकता कॅटेगरी किती झालेली आहेत. तर जेवढे काही ई-डब्ल्यू-एस विद्यार्थी बसले होते मोठ्या संख्येने, त्यातले कॅटेगरी त्या कॅटेगरीमधले क्वालिफाय झालेली संख्या आहे 1,16,229 विद्यार्थी त्या कॅटेगरीचे क्वालिफाय झालेले आहेत. आणि ओ-बी-सी कॅटेगरीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने पण बसले होते. त्यातले किती क्वालिफाय झालेले आहेत इथे 6,18,890 विद्यार्थी हे क्वालिफाय झालेले आहेत, हे लक्षात घ्या. आणि एस-सी कॅटेगरीमध्ये पण खूप मोठ्या संख्येने विद्यार्थी एक्झामला बसले होते. त्यातले क्वालिफाय झालेली संख्या आहे 1,78,738 ही क्वालिफाय झालेली संख्या आहे एस-सी कॅटेगरीची ऑल ओव्हर इंडियाची. ओके. आणि एस-टी कॅटेगरीचे पण विद्यार्थी जे बसलेले होते एक्झामला 2024 मध्ये, तर ते क्वालिफाय झालेले विद्यार्थी आहेत
8,479 एवढे विद्यार्थी 2024 मध्ये क्वालिफाय झालेले आहेत. आणि जे PWD म्हणजे दिव्यांग जे विद्यार्थी आहेत, तर ते पण इथे मोठ्या संख्येने बसलेलेच होते एक्झामला आणि ते क्वालिफाय झालेले आहेत 4,120. तर ह्या संख्येने PWDचे पण विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत. तर हे अगदी मी तुम्हाला प्रत्येक कॅटेगरी वाईज अगदी ऑल ओव्हर इंडियामधले पूर्ण अगदी हा मी डाटा काढलेला आहे आणि हा अगदी 100% करेक्ट आहे, कारण NTA ने हे वेबसाईटवरती टाकलेला आहे हा पूर्ण डाटा. तर त्याच मी नेटवरतून हा डाटा काढलेला आहे. तर 24 लाख विद्यार्थ्यांपैकी प्रत्येक कॅटेगरी वाईज किती विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत, अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज म्हणजे जे 6 कॅटेगरी वाईज NTA ने काढून दिलेले आहेत, त्यातल्या प्रत्येक कॅटेगरी वाईज मी क्वालिफायची संख्या आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे अगदी सांगितलेलीच आहे आणि हा डाटा पूर्णपणे NTA ने पब्लिश केलेलाच आहे. अगदी तुम्ही नेटवरती पाहू शकता. तर हे सर्व विद्यार्थी एलिजिबल झालेले आहेत आणि एलिजिबल असणारीची संख्या विद्यार्थ्यांची अगदी मी तुम्हाला पुढे पण सांगते ह्या चार्टच्या माध्यमातून. तर मी मागे पण एकदा मी माझ्या व्हिडिओमध्ये हे बोललेले होते, की अगदी मी कॅटेगरी आणि कट ऑफ आणि पर्सेंटाईल हे काढलेले आहेत. ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना, ज्या विद्यार्थ्यांना 164 मार्क आहेत, तर ते विद्यार्थी एलिजिबल आहेत आणि ते विद्यार्थी या काउन्सिलिंगमध्ये फॉर्म किंवा रजिस्ट्रेशन फॉर्म भरू शकतात आणि काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करू शकतात. अगदी प्रत्येक कोर्सेससाठी म्हणजेच MBBS आहे, BMS आहे, BHMS आहे, BUMS आहे, वेटरनरी आहे. तर ह्या विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना 164 मार्क आहेत, ते विद्यार्थी काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करू शकतात आणि त्या विद्यार्थ्याला 50% असणं आवश्यक आहे. आणि तसंच हे मी EWSचं पण काढलेलं आहे आणि त्याच्यामधले PWD जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पण 146 हा कट ऑफ आहे 2024चा आणि ते पर्सेंटाईल तर 45% आहेत. आणि पुढे पाहू शकता तुम्ही इथे OBC आणि SC STचा पण मी इथे काढलेला आहे कॅटेगरी वाईज आणि त्यांचा कट ऑफ ह्या वर्षीचा 129 असा हा राहिलेला आहे आणि पर्सेंटाईल पाहू शकता तुम्ही 40% आहे. तर म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना आपले जे तमाम विद्यार्थी आहेत OBC किंवा SC ST कॅटेगरीचे त्या विद्यार्थ्यांना 129 पेक्षा जास्त मार्क असतील तर ते नक्कीच विद्यार्थी काउन्सिलिंगमध्ये भाग घेऊ शकतात आणि तुम्ही रजिस्ट्रेशन फॉर्म भरून अगदी प्रवेश प्रक्रियेला पण तुम्ही एलिजिबल आहेत. असं हे पूर्ण हे म्हणजे हा मार्काचा पूर्ण जो डाटा दिलेला आहे तो NTA ने पूर्ण प्रकाशित केलेलाच आहे. तर हा पूर्ण अगदी मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून हा पूर्ण मी तुम्हाला डाटा पूर्ण कंप्लीट सांगितला आहे, की प्रत्येक कॅटेगरी वाईज क्वालिफाईड स्टुडंट्स आणि टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती होते प्रत्येक कॅटेगरी वाईज क्वालिफाय झालेले स्टुडंट्स आणि कट ऑफ पण मी अगदी मार्कासकट विद्यार्थ्यांना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रत्येक कॅटेगरी वाईज. आणि आता सध्या आमचं पेड काउन्सिलिंग पण सध्या चालू झालेलं आहे. ज्या काही विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंगमध्ये भाग घ्यायचा आहे तर त्यांनी नक्कीच घेऊ शकता आणि ह्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून अगदी तुमचं ॲडमिशन 100% करू शकता. तर ओके मित्रांनो, एवढंच मी या निमित्तानं हा व्हिडिओ घेऊन आले होते. ज्या काही मुलांना हा अशा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि नक्की सबस्क्राईब करा, की जेणेकरून भविष्यामध्ये सगळे व्हिडिओ माझे पाहता येतील. तर मी एवढंच या निमित्तानं हा व्हिडिओ घेऊन आले तुम्ही तुमच्या मित्रांना पण आणि नातेवाईकांना पण शेअर करू शकता. जे विद्यार्थी 2024 मध्ये एक्झाम दिलेले आहेत त्यांच्यासाठी हा खूप युजफुल विद्यार्थी राहील, कारण खूप विद्यार्थ्यांना टेन्शन आलेलं आहे, की आम्हाला ॲडमिशन कुठे मिळेल का नाही. तर बऱ्यापैकी विद्यार्थी पॅनिक झालेले आहेत, की मॅडम आम्हाला एवढे मोठ्या संख्येने विद्यार्थी यावर्षी क्वालिफाय झालेले आहेत आणि खूप मोठा कट ऑफ हाय गेलेला आहे. मार्काची पण रेंज खूप वाढलेली आहे आणि रँक पण ऑल ओव्हर इंडिया रँक खूप झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही घाबरून जाऊ नका, कारण आपला 85% कोठ्यामधून जे ॲडमिशन होतात महाराष्ट्र स्टेट कोठ्यामधून, जेव्हा आपलं SML येईल म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट जेव्हा आपली पब्लिश होईल तर तेव्हा नक्कीच कट ऑफ कमी गेलेला असेल आणि रँक पण थोडी कमी झालेली असेल. तर नक्कीच जे 600+ वाले विद्यार्थी त्यांना ओपन कॅटेगरीला नक्कीच MBBSचं गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल आणि ज्या विद्यार्थ्यांना थोडेसे काही कारणाचे कमी मार्क असतील तर त्यांना सेमी गव्हर्नमेंट नक्कीच मिळेल आणि आणखी त्यापेक्षा जर काही कमी असतील अगदी 150-200 असेही मार्क असतील तरी त्याही विद्यार्थ्यांनी मला कॉन्टॅक्ट करा. मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. त्याच्यात तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करून अगदी विचारू शकता. मी एकदम कमी बजेट आणि कमी मार्कामध्ये पण अगदी MBBSला ॲडमिशन तुम्हाला घेऊन देण्याचं मी प्रॉमिस करते. ओके मित्रांनो, एवढंच मी या निमित्तानं हा आज व्हिडिओ घेऊन आले होते. तर आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंडला पण हा व्हिडिओ सेंड करा. ओके मित्रांनो, ऑल दी बेस्ट फ्युचर डॉक्टर. थँक यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.